पत्रिका सिलेक्शन पहिल्या काहीतरी पानावर होती. तुमच्या ह्याच्यात होती ना ती भाऊ? तुमच्या ह्याच्यात होती. तुमचं कुठं आणलेलं? आणि हे आपण बघितलं पण बरोबर ना, छोटीवाली बोलताय ना, अशी फोल्डवाली? आपण फोल्डवाली. हा, ये ये लवकर. प्रयत्न चालू आहेत आमचे, आहे ना, पुढं यायचे. ये पकड पकड, ये पकड, घे 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 घे, ये 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 ये. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता इथं माझं चहा ठेवलं आहे, चहा पिणार आहे मी. आणि इकडं उपम्याचं कटिंग केलेलं आहे, उपमा बनवणार आहे मी. तर त्यासाठी आता इथं बसूनच चहा पिते, कारण उपमासुद्धा बनवायचा आहे मला. आणि एका साईडला कढईमध्ये मी काय बोलतात तर रवा गरम करायला म्हणजे भाजायला ठेवला आहे. आणि एका साईडला बसूनच आता खाते, कारण आता जसं मंदिरातनं आलं तसं मग जेवणाला लागायला लागतंयच, कारण जेवणाचं पटापट झालं म्हणजे बाकीचं उरकायला मोकळे मी. तर एका साईडला मग मी काय बोलतात त्याला, दूध गरम करायला ठेवलं आहे. आणि आज केस धुतली, एवढं बरं वाटलं ना, खूप मस्त वाटलं. आणि बाबांना नाश्ता पाहिजे होता, उपमा आज. तर मग इथं बोललो चला बसल्या बसल्या खाते चहा बिस्किट. आणि मी सुद्धा नंतर चहा बिस्किटचा नाश्ता केला. आणि सकाळ सकाळी नाश्ता करायचा असतो, त्याच्याने आपल्याला खूप एनर्जी येते. तर मग नाश्ता करायला घेतला, बाकीचं सुद्धा आवरायचं होतं. एवढी धावपळ होते आता की व्लॉग करायला सुद्धा टाईम भेटत नाही ना, एंडिंग करायला भेटत म्हणजे. आणि सगळे लग्नाची घाई गडबड आहे, त्याच्यामुळं जेवढे येतील तेवढे तुम्ही बघा आणि सगळ्या व्हिडिओंना प्रेम द्या. गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. वाजलेत 10:05 आणि सगळं जेवण झालेलं आहे, माझा नाश्ता झालेला आहे, उपमा दाखवते तुम्हाला. मी सुद्धा थोडंसं करून घेते. बाबांना पण आत्ताशी दिला. गौरांश आत्ताशी उठला आहे, तेच तर अजून उठला नाही, त्याला उठवायचं आहे. आता आंघोळ वगैरे करायचे, पाण्याची बादली भरले. आता गौरांशला आंघोळीला नेते, त्याला मस्त दूध चपाती देते नाश्त्याला. डब्याला तुला उपमा देते शोनू? त्याला उपमा देते डब्याला. झाले माझं. आता मी ड्रेस वगैरे, साडी वगैरे नेसते, नाही तर ड्रेस घालते, काहीतरी करते. फक्त आता इकडचा झाडू मारायचा बाकी आहे. आता नित्याशला उठवायचं आहे, त्याचं थोडंसं आंघोळ वगैरे करते, परत टाईम होणारच. तरी पण असं थोडंसं लवकर झालं आहे, कसं झोपलं आहे. आणि माझा ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवतो. याचं अंथरूण उचलायचं आहे, झोपलाय बघा कसा. असं झोपून नाक शेपून घेतो पुरा. ब्लाऊज पीस 4 दिवसात येणार आहे, फोल्डिंग करून. कुठं आहे? अशामध्ये अशी पुरी बुट्टी बुट्टी आहे. या मशीनचं वर्क आहे वाटतं, आणि हाताला आहे. आणि थोडा थोडा मॅचच झाला आहे साखरपुड्याची साडी आणि लग्नाची. फक्त हा थोडासा डार्क आहे, पण बघता क्षणी आवडली मला म्हणून मी घेतलेला आहे, तर नसती घेतली मी लग्नाला. बापरे, आवाज म्हणतो तर उठत नाही बघा. सगळं आता रूममधलं मला मेन आवरायचं आहे. पहिला तर मी नाश्ता करून घेते, 10 वाजले. बाकी आता नंतर बघूया. चला, हे बघा, इथलं झालं उपमा, इथं झालं आहे भात, दूध गरम झालेलं आहे, इथं वरण झालेलं आहे, याच्यात भाजी ठेवले, इतर त्यांची किमटी होते. वरण भात भाजी रेडी झाले. पत्रिका सिलेक्शन पहिल्या काहीतरी पानावर होती.
तुमच्या ह्याच्यात होती ना ती भाऊ, तुमच्या ह्याच्यात होती, तुमचं कुठं आणलेलं? नाही ते त्याच आणि हे आपण बघितलेलं. पण बरोबर ना, छोटीवाली बोलताय ना, अशी नाही, फोल्ड आपण वाली? घेतली. आपण फोल्ड वाली आहे त्याच्यात. अच्छा, आपण ह्याच्यातली बघितलेली कुठे गेली? पहिल्यामध्येच काहीतरी आहे बघा, म्हणजे पानं पहिल्यापासून बघा, जास्त लांब नाही आहे ती. हा जास्त लांब नाही. पत्रिका सिलेक्शन जवळ आहे आमचं, पत्रिका सिलेक्शन. खराब होईल ना एवढं. जवळच आहे कुठंतरी. हे 1575. साधी सोपी आपे मस्त, कारण पत्रिकेचं काय एक दिवसाचं काम असतं. शेट लोकांचं चालतंय काय हो? शेट लोकांना चालतंय चालतंय. महागाची, म्हणजे आणि ते काय महागाची एक दिवस घेऊ यूज आहे. शकतात. हा, काय नंतर करायचं? ते लोक नुसते फेकून बघायला लोक काय नवरा नवरीचं नाव बघतील, तारीख बघतील, टाइम किती आहे झालं. चला मला पण यार जाती सोडायला. कालची रील पाठवून द्या मला. कुठली? साडीचं वगैरे शूट केलेलं. हा, तुम्हाला ते फोटो पाठवायचे आहेत साडीचे. हा ते पण हा, पाठव आणि पाठवते. रील पण पाठवून. हा हा, ये लवकर, प्रयत्न चालू आहेत आमचे, आहे ना, पुढं यायचे. ये पकड ये, पकड, घे 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 घे, ये शनू, ये शनू, ये बाबू, ये ना पुढं. ह्या काय करताय? ये लवकर ये, घे 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 घे, हे करते तिथंच. ये ना बबल्या, ये घे शोना, घे बाबू, घे ये माझे बाबू, ये शोना, पकड त्याला, पकड, ये आम्ही पुढं येतोय, तिथंच मासा पोहतोय, मासा आमचा तिथंच पोहतोय. ये ना पुढं बबला, शोनू बाबू, ये झोपला नाही, ये धर, हे घे, पकड, अरे बाबा, ये पकड, हे घे शोना, घे, ये बाबू, ये माझी शोना, ये याची नख कापायची आहेत. अयो, थकला ग. आता एवढी मी थकले ना, काय सांगू. आता मला लय थकल्यासारखं झालंय. आता जस्ट जेवली, म्हणजे 1:45 वाजता, आताच जेवली मी. वाजले किती बघा, 2:15 वाजायला आले. 1:45 का 2ला जेवली मी. बाबांना जेवण दिलं, बाबा जेवले, त्याच्यानंतर मग मी जेवली. आता बसली, याला झोपवते बोललो, पण एकदम थकवा आलाय. बघूया संध्याकाळी टाइम भेटला तर मग मी हे पण करते, ब्लाऊज वगैरे शिवायचं आहे माझं, त्याचं जरा हे करायचं. ब्लाऊज वगैरे शिवून घेते आहेत, ते थोडे करून शिवायला लागतील. आता मला साफ कधी करायचं आहे ते बघायचं आहे, म्हणजे मला हे करायला भेटेल साफसफाई. अयो, किचनची साफसफाई करायची. तर हे कुठं गेलं रूम? चला मंडळी, उठले मी 4 वाजता. यांनी फोन केलेला आणि उठले मी, बोलल्यासुद्धा माझ्याशी. आता खूप बरं वाटते त्यांना. आणि आता आज MRIचा रिपोर्ट आला आहे, म्हणजे डॉक्टर बघतील. आता ये रात्री जातील, मग डब्बा घेऊन येत ना. त्यांची मामाची मुलगी आहे, ती नाश्ता वगैरे देते तिथल्या तिथं. तर आईंना मग ये आज लेट जाणार आहेत, 8 वाजता जाणार आहेत, म्हणून मग मी बोललो की डब्बा देते मी. मग बुर्जी ते बोलल्या, तर वरण आता थोडंसंच आहे, तर थोडंसं वरण बनवते त्यांच्यापुरती, थोडीशी बुर्जी बनवते.
बाबा पण नाही बुर्जी खाणार आहेत, हे तर मटण खाणार आहेत. मग भाजीचं आणि बाबांना कारल्याची भाजी खायची आहे, तर नंतर जाते भाजी आणायला. खोकल्याचा एवढा त्रास झालाय ना काय सांगू, पडते नुसतं. तर आता मी लवकरच बनवून घेते, 4:30 पावणे 5 वाजायला आले. लवकरच मी बनवून घेते बुर्जी, म्हणजे मला दुसरी कामं आहेत त्याच्यामुळं. भाकरी वगैरे देते, भाकरी बुर्जी आणि वरण देते. मला काय भाजी वगैरे आहे बाबांच्या भोवती, फक्त कारल्याची भाजी बनवेल मी, आणि मग परत उद्या भाजीच खायची. तर आता फटाफट बनवते बुर्जी, भाकरी, आणि मग भाजी घेऊन आल्यावर कारल्याची भाजी. तर मला लसूण साफ करायचं, केस धुतलेले तसेच आहेत, अजून खूप काम बाकी आहे. बाहेरचे कपडे वगैरे धुतलेले. भाऊ पण गेलेत, भाऊ आणि दीपाली गेले. मग भाऊंकडं त्यांच्या मॅक्सच्या वगैरे दिल्यात, तर बरं आहे, त्यांना बरं वाटतंय. परवा इंजेक्शन देणार आहेत बोललं, बघू कधी होतं. पण नाहीत ना, तर कसं तरीच वाटतं, एकदम खाली निघते तर एकदम असा व्हिडिओ कॉलवर करत होता. मग घरातला एक जरी माणूस घरात नसला ना, का एकदम वातावरणच वेगळं होऊन जातं. अशाच बसलेल्या असलं तरी पण कसं नित्याला घ्यायला वगैरे किंवा थोडं मदत करायच्या, ते बरं होतं. तर येते 2 दिवसात येते, जाऊ दे. आणि एवढ्या दिवस आता त्रास झाला आहे, तर आता त्यांना बरं वाटतंय. बुर्जी बनवते. चला भाजी आणायला माझ्यासोबत, बघूया कशी भाजी आहे. बाबांना कारली खायची, कारली बघते. दिवाबत्ती झाले, कपडे काढून झाले सुकलेले. त्यांच पण उठला, बाबांनी घेतलाय. तोपर्यंत मी भाजी बघून येते, उद्या पण भाजी लागेल. चलो, चला डब्बा घेऊन चाललेले. डब्बा दिलेला आहे बुर्जी, वरण आणि भाकरी. गौरांजला तिथं जेवण दिलंय. एक झालं की एक काम रेडी. कारल्याची भाजी आहे, तर भाजी घेऊन आली आणि कारल्याची भाजी टाकली बाबांना. त्यांना अशी कडक लागते, कढई हालायला लागली. हे पण आता जेवण घेते, भूक लागले. 7 वाजून 10 मिनटं झाली. कपडे टाकून घेते, ओटा वगैरे साफ करायचा आहे. माझं असं असतं की एकदा कामाला लागले की पटापट करून घ्यायचं. चल का बघितलं कसं खेळ चालू आहे. नित्याशला तर तोच लागतो. नित्याश पण एवढा चॅप्टर आहे ना. म्हणजे एकीकडं भांडी चालली आहेत, बाबांना थोडा ताप येतोय त्याच्यामुळं घ्यायला पण कोण नाही. हे पण तिकडे गेलेत आईंकडं दवाखान्यात, आता येतील वाटतं. तर तोपर्यंत म्हणजे ताप येते बाबांना. आता बाबा बोलले की मी नाही घेत, तर बरोबर आहे, छोट्या मुलाला लगेच इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून. मग भांडी राहिलीत माझी, म्हणून गौरांशला बोललो जा जरा हे कर, तर तो खेळवतोय चांगला. आता मी पटकन भांडी घासते. किती वाजता 9:15.